बघा ए स्क्वेअरचं टर्म ते गणितात ए स्क्वेअरचं टर्म कोण आहे? तो आहे. आतापर्यंत आपण 104 ची गणितं सोडवलं. 104 गणितं सोडवलं नाही. त्या 104 गणितामध्ये प्रत्येक वेळेस एक्सचा सहगुणक एचा सहगुणक एमचा सहगुणक किती होतं? 1 1 1 1 होतं. परंतु आता या 60 गणितामध्ये इथं ए स्क्वेअरचा स्क्वेअर पदाचा टर्म स्क्वेअर पदाचा कोएफिशियंट वेगळा आहे. इथं 3 आहे. या गणितामध्ये 18 आहे. या गणितामध्ये 4 आहे. या गणितामध्ये 3 आहे. इथं 3 3 6 तर वेगवेगळे ते 5 9 4 7 असं एकला सोडून वेगळं कोएफिशियंट असला, एकला सोडून वेगळं सहगुणक जर असला तर काय करायचं? याचं याचं ह्या स्क्वेअर पदाचा जो कोएफिशियंट आहे या कोएफिशियंटचं आणि कॉन्स्टंट नंबर लास्टला जो कॉन्स्टंट असतो त्याचा दोघांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले -10 बरोबर -20. आता यालाच खाली लिहून घ्यायचं. गुणाकार केल्यावर -20, बेरीज केल्यावर -1. तिची फोडी तुम्हाला काय मी लिहून दिलेलं नाही, इथंच तयार करायचे. गुणाकार केल्यावर -20, बेरीज केल्यावर -1, फोडी -5 झाले 4, -5 अधिक 4 असं येणार आहे. हे तर काय लिहू शकतो आपण? 2 ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 4a मायनस 10 0. कॉमन काढायचं या दोघांमध्ये. कोणत्या पाड्यात आहे ते दोघे एकच्या पाड्यात. एक 1 देत नसतो पण ए स्क्वेअर कॉमन येणार आहे. ए स्क्वेअर कॉमन काढला आहे. इन ब्रॅकेट ए स्क्वेअर कॉमन निघाल, ए कॉमन निघालं फक्त त्याच्यातनं नाही, याच्यातनं ए कॉमन निघालं. इन ब्रॅकेट 2a उरला, 2a मायनस तिथलं 5 उरला, 5 लिहिला प्लस 2च्या पाड्यात येते दोघं म्हणून मला 2 कॉमन काढायचं आहे. 2 कॉमन काढला. इन ब्रॅकेट 2 कॉमन काढला पुन्हा 2a मायनस 10 इज इक्वल टू 0. फर्स्ट इन ब्रॅकेट सारखंच असणार आहे. फर्स्ट इन ब्रॅकेट 2a मायनस 5 सेकंड इन ब्रॅकेट a प्लस 2 इज इक्वल टू 0. काढायचं आहे 2a मायनस 5 इज इक्वल टू 0 और a प्लस 2 इज इक्वल टू 0. वेगवेगळ्या बाजूला पाठवतो. 2a इज इक्वल टू 5 और a इज इक्वल टू मायनस 2. युनिवर्सिटीला भागिले होणार आहे. a इज इक्वल टू 5/2 और a इज इक्वल टू मायनस 2 असं लिहायचं. घेऊन काढा. चला.